पौष्टिक असे हे मेथीचे लाडू आज आपण पाहणार आहोत. हे लाडू आपण ड्रायफ्रूट घालून बनवणार आहोत आणि हे मुगाच्या डाळीपासून म्हणजे हिरव्या सालीची मुगाची डाळ बाजारात भेटते. कंबरदुखीसाठी हे बनवले जाणारे किंवा डायबिटीस पेशंटही हे लाडू खाऊ शकतात. गुळापासून बनवलेले हे लाडू आहेत. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील. तर आपण मेथीदाणे घेतले आहेत 5 टेबलस्पून आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आपण हिरव्या सालीची मुगाची डाळ घेतली आहे पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम. ती आपण आता गॅसवरती कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि 5-6 मिनटं त्याला भाजून घेणार आहोत. याप्रमाणे आपण भाजून घ्यायचं आहे आणि 5 टेबलस्पून मी मेथीदाणे घातले त्यामध्ये टाकून घेऊया आणि एकत्र आपल्याला भाजून घ्यायची. छोटी वाटी आपण पाव वाटी मी मेथीदाणे घेतलेले आहेत. याप्रमाणे टाकून आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि लालसर होईपर्यंत थोडंसं डाळ लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 5-6 मिनटं लागतील. मिडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरती आपण घरघंटीवरती बारीक दळून आणायचं आहे. याप्रमाणे डाळ भाजून झालेली आहे. आता आपण ती थंड झाल्यावरती घरघंटीवरती आपल्याला दळून आणायची आहे. याप्रमाणे बारीक दळून आणा. बारीक पीठ तयार झालेलं पाहिजे. याप्रमाणे बारीक पीठ तयार झालेलं आहे. आता आपण त्यापासून लाडू कसे बनवायचे आणि त्याआधी मी त्यामध्ये काय काय साहित्य घालणार आहे ते सांगणार आहे. तर मी 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आहे. त्यामध्ये मी आता डिंक तळून घेणार आहे. तर डिंक मी 100 ग्रॅम घेतले आहे. थोडं थोडं करून मी त्यामध्ये तळून घेणार आहे. याप्रमाणे डिंक तळून घ्या आणि लालसर होईपर्यंत आपल्याला हे डिंक तळून घ्यायचं आहे. सर्व डिंक मी थोडं थोडं घालून यामध्ये तळून घेणार आहे. फुलेपर्यंत चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला डिंक सर्व तळून घ्यायचं आहे. आणि त्याच कढईमध्ये मी आता तूप असेल तर तुम्ही तूप कमी करा आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून तुपामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं आहे ते मी त्यामध्ये भाजून घेणार आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे खरवसपणा त्याचा निघून जाईल. आणि डिंक आणि सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते मी आता मिक्सरला लावून जाडसर असं वाटून घेणार आहे. आता मिक्सरला लावून मी ह्याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे. बघा ह्याप्रमाणे वाटून घ्या. एकदम बारीक पूड करायची नाही आहे. थोडंसं भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण त्या कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया. तर बदाम मी घेतलेत 50 ग्रॅम. त्याचे 2 तुकडे असे करून घेतलेत. व्यवस्थित मिक्सरला बारीक होतील म्हणून 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि त्या तुपामध्ये थोडंसं 1-2 मिनटं परतून घेणार आहे. आणि काजूचे तुकडे मी 50 ग्रॅम घेतले ते त्यात टाकून घेतले. ड्रायफ्रूट मी तुम्ही 1-2 चमचे वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तर त्यामध्येच मी पिस्ता टाकला आहे. याप्रमाणे 50 ग्रॅम पिस्ताही टाकून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही अजूनही कोणतेही ड्रायफ्रूट ॲड करू शकता. आता हे ड्रायफ्रूट सगळे व्यवस्थित 2 मिनटं स्लो गॅसवरती परतून काढायचे. जास्त करपवायचे, फक्त थोडेसे लालसर असे आपण परतून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूटची अशी पावडर करून घ्यायची. अशी भरभरीत पावडर करायची, जास्त बारीक पावडर करायची नाही आहे. आता एका कढईमध्ये मी पाव किलो तूप घेतलेलं आहे. ते थोडं थोडं करून मुगाच्या डाळीचं पीठ भाजून घेणार आहे. याप्रमाणे मी 3-4 टेबलस्पून तूप घालून घेतलं आधी आणि सर्व पीठ मी त्यामध्ये भाजून घेणार आहे. कढई मोठी असल्याकारणाने पूर्ण पीठ मी त्यात घालून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपण मीडियम गॅसवरतीच हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालून आपण परत हे भाजून घेणार आहोत. असं लालसर होईपर्यंत पिठाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 20 मिनटं लागतील. मीडियम गॅसवरती आपण हे पीठ पूर्ण भाजून घेणार आहोत. बघा याप्रमाणे आपण थोडं थोडं तूप घालत आहोत. पाव किलो तूप आपण त्या पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि पीठ भाजून घेत आहोत. एकदम तूप घातलं तर तूप जास्त लागण्याची शक्यता असते म्हणून आपण थोडं थोडं करत घालणार आहोत. आणि आता पिठाचा कलर बदलत चाललेला आहे. आपल्याला थोडंसं लालसर असं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण परत 5 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. एकूण 20 ते 25 मिनटं पीठ भाजायला लागतील. आता त्यामध्ये मी खारीक पावडर घातली. खारीक पावडर आपण बाजारात भेटते ती आपण 100 ग्रॅम खारीक पावडर घालून घेतली आहे. आणि हे पीठ आपण आता व्यवस्थित गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे. खारीक पावडर आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे.
खारीक पावडर आपण घरीही करू शकतो. खारीक थोडंसं गरम करून मिक्सरमध्ये बारीक पूड करू शकतो. तर याप्रमाणे 100 ग्रॅम खारीक पावडर मी घातले. तुम्ही 150 ग्रॅम खारीक पावडरही घालू शकता. आता हे पीठ आपण तयार केलेलं आहे आणि आता त्यामध्येच आपण खोबरं आणि डिंक हे आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून सर्व साहित्य आपण घेणार आहोत. आणि आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला गूळ पावडर टाकायची किंवा चिरलेला गूळ जर तुमच्याकडे असेल खडा गुळाचा तो चिरून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडे गूळ पावडर आहे त्यामुळे मी या तुपामध्ये गूळ पावडर टाकणार आहे. हे 100 ग्रॅम तूप आहे. हे वितळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तर तुम्ही 300-400 ग्रॅम गूळ घालू शकता. मी हा गूळ पावडर 400 ग्रॅम गूळ पावडर त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि वितळून द्यायचं आहे. आपल्याला पाक करायचा नाही आहे. त्यामुळे आपण 2-3 चमचे पाणी घालणार आहोत जेणेकरून आपला गूळ वितळण्यासाठी मदत होईल. याप्रमाणे 3-4 टेबलस्पून मी पाणी घालून हे गूळ वितळून घेणार आहे. जर तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तर तुम्ही तो चिरून ह्यामध्ये टाकू शकता. 400 ग्रॅम गूळ घ्या म्हणजे पाऊण किलो पिठाला 400 ग्रॅम गूळ बास होईल. याप्रमाणे आपण गूळ वितळून घ्यायचं आहे आणि गूळ वितळल्यानंतरच आपल्याला लाडवाचं मिक्सचर त्यात टाकून घ्यायचं आहे. आता मी चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे. गूळ असल्यामुळे गुळाच्या पाकामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या म्हणजे चव इन्हॅन्स होते. त्यामुळे आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याप्रमाणे गूळ वितळला आहे आणि आता आपण लाडवाचं मिक्सचर जे करून ठेवलं होतं म्हणजे मुगाच्या डाळीचं पीठ आणि खारीक पावडर आणि डिंक आणि खोबरं सगळं मिक्सचर त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूटही टाकून घेतलेले आहेत. याप्रमाणे आपण सर्व मिक्सचर त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण 2-3 मिनटातच आपण लाडू वळून घेणार आहोत. जास्त थंड झाल्यावरती लाडू वळू नका, लाडू वळणार नाही कारण हे पीठ लगेच कोरडं होतं. गरम कोमट असतानाच आपल्याला हे पिठापासून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण सहजपणे हे लाडू वळू शकतो. बघा याप्रमाणे आपलं लाडवाचं मिक्सचर तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. लाडू सहजपणे वळता येतील आणि जर हे पीठ कोरडं झालंच तर तुम्हाला मी सांगेल कोरड्या पिठाला कसं आपण गरम करून त्या गरम कढईमध्येच आपण 1 चमचा तूप घालायचं आहे आणि अर्धा सेकंदच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गूळ थोडासा विरघळला जाईल आणि आपलं सारण थोडंसं ओलसर होईल आणि त्या ओलसर सारणामध्येच आपण आता लाडू वळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. अर्धा सेकंदच गरम करून घ्यायचं आहे आणि असे उरलेल्या पिठाचे पण लाडू करून घ्यायचे. अशी हे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि याप्रमाणेच असे हे मेथीचे लाडू आपण डायबिटीज पेशंटलाही बनवून देऊ शकतो कारण त्यामध्ये मेथी आहे आणि गूळ आहे. साखर बिलकुल टाकलेली नाही आहे त्यामुळे हे लाडू तेही खाऊ शकतात.